ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील दिव्यामध्ये बेकायदेशीर 8 इमारतींवर मोठी तोडक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई पुन्हा एकदा सुरू झाली। त्यासाठी 10 ते 15 जेसीबीही वापरण्यात येत आहेत। सुमारे 7 ते 8 इमारतींवर कारवाई होणार आहे। कारवाईच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। मात्र या कारवाईला स्थानिकांनी तीव्र विरोध केला। या प्रकरणी 10 जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे। न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आपण बघू शकतो की शिळफाटा परिसरामध्ये ह्या ज्या काही इमारती आहेत ह्या इमारतींच्या तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ही जी काही कारवाई सुरू आहे, आपण बघू शकतो की उंच झालेली एक इमारत आहे। जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण जे काही खालचे गाळे आहेत ते तोडण्यास सुरुवात झालेली आहे। नागरिक आपलं जे काही घरातलं सामान आहे हे घेऊन देखील बाहेर जाताना आपल्याला दिसून येत आहेत। महानगरपालिकेच्या वतीने यापूर्वी देखील सूचना दिल्यानंतर आज सकाळपासून या ठिकाणी कारवाई होणार होती, परंतु दुपारनंतर या कारवाईला वेग आलेला आहे। महानगरपालिकेच्या वतीने त्यांना घरातलं सामान काढण्यासाठी संधी देण्यात आली होती। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। न्यायालयाच्या आदेशानंतर आपण बघू शकतो काही जे काही रहिवासी होते ते 10हून अधिक रहिवाशांना मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। एकीकडे महानगरपालिकेच्या वतीनं अनधिकृत इमारतीमध्ये घर घेऊ नये असं आवाहन केलेलं असताना दुसरीकडे अशा प्रकारच्या इमारती उभ्या राहिल्यामुळे सर्वसामान्य नागरिक घर घेत आहेत। महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करून देखील अशा प्रकारच्या इमारती उभ्या राहिल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। नक्कीच 3,000हून अधिक जे काही लोक बेरोजगार किंवा मग जे बेघर झालेले त्याला जबाबदार कोण असा सवाल आता नागरिक करतायत। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।